अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तसं तर ह्या श्रीपाद श्रीवल्लभ संक्षिप्त श्री गुरुचरित्र या अध्यायांचे फलश्रुती नाही आहे, पण काही सद्भक्तांचे अनुभव आहेत ते आपण फलश्रुती म्हणून मानून घेऊया. तर बघूया आपण आता सद्भक्तांचे अनुभव कसे कसे आले. हे जे अध्याय आहेत हे वाचल्याने ऐकल्याने लोकांना काय काय फरक प्राप्त झाले हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती प्रभू दत्तात्रयांच्या कृपेने संक्षिप्त श्री गुरुचरित्र इसवी सन 2000 मध्ये प्रसिद्ध झाला. सद्भक्तांनी या ग्रंथाचे अत्यंत उत्साहाने स्वागत केले. असंख्य भक्तांना या ग्रंथाच्या पठणाने अनेक दिव्य अनुभव आले. त्यातील अत्यंत महत्त्वाचे अनुभव खाली देत आहे. ॲडव्होकेट प्रभाकर मुळे हे गेली काही वर्षे श्री स्वामी दत्त आवडते यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या पोथींचे वाचन करत होते. या सेवेचा विलक्षण अनुभव त्यांना आला. डिसेंबर 2000 मध्ये श्री दत्त जयंतीच्या दिवशी भगवान श्री दत्तात्रयांनी त्यांना स्वप्नात दर्शन देऊन एक विशिष्ट मंत्र दिला. त्यांना त्याचा जप करण्यास सांगितला. आत्तापर्यंत तू जी काही सेवा केलीस ती तुझ्या गतजन्मीचे प्रारब्ध शुद्ध झाले असून पुढे तू जी काही सेवा करशील त्याचा उपयोग तुला पुढील जन्मासाठी होईल असे सांगितले. श्री प्रभाकर मुळे यांनी संक्षिप्त श्री गुरुचरित्र, श्री स्वामी समर्थ सप्तशती, श्री दुर्गा सप्तशती इत्यादी स्वामी दत्तावतांनी लिहिलेल्या सद्ग्रंथाचे समाजामध्ये प्रसार केला. त्यांनी ज्यांना ज्यांना ग्रंथ वाचण्यास दिले त्यांनाही चांगले अनुभव आले. एकदा त्यांच्याकडे पती पत्नी वकिली सल्ला घेण्यासाठी आले असून सून बरोबर वागत नाही, घरात भांडणे करते, सांगता माहेरी निघून जाते अशा तक्रारी होत्या. मुलाला घटस्फोट घेऊन द्यावा अशी विनंती सासऱ्याने प्रभाकर मुळे यांनी केली. त्यासाठी आवश्यक तो खर्च करण्यास ते तयार होते. तरी प्रभाकर श्री मुळे यांनी त्यांना समजावून श्री संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा वाचण्यास चा सल्ला दिला. त्यांना तो जवळील ग्रंथ देऊही केला. वकिलांनी हा विचित्र सल्ला ऐकून सासरे बुवा चरकरावले, परंतु साधी पोथी सासूने ती पोथी स्वीकारली. नंतर म्हणाल्या की मी जरूर वाचेन. त्यानंतर 8-10 दिवसांनी ते दोघेही श्री प्रभाकर मुळे वकिलांकडे त्यांनी श्री प्रभाकर मुळे यांना पुढील प्रकारे सांगितलेली हकीकत. सासरे बुवा म्हणाले, माझी तर मुळी श्रद्धा नाही, परंतु माझ्या बायकोचे संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात केल्यापासून आमच्या घरातील वातावरण पलटून गेले आहे. घरात एकाच प्रकारची शांतता निर्माण झाली, एक प्रकारचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तिसऱ्या दिवशी सून परत घरी आली. तिच्या स्वभावातही बराच फरक दिसला. आता आम्ही सुखी आहोत असे म्हणून श्री प्रभाकर मुळे यांनी शाल श्रीफळ देऊन अर्पण केले. एकदा श्री प्रभाकर मुळे यांनी निवस्कर यांच्या एका सद्गृहस्थांना भेटून, मी तुम्हाला एक सद्ग्रंथ भेट देणार आहे, तुम्ही रविवारी माझ्या घरी नक्की या. या गोष्टीचे निवस्कर यांना सविस्तरपणे विसर पडला. शनिवारी रात्री निवस्करांच्या पत्नीच्या स्वप्नांमध्ये अक्कलकोट श्री स्वामी समर्थ आले आणि म्हणाले, तुझ्या नवऱ्याला उद्या मुळे यांच्याकडून पुस्तके पाठवण्यात येईल असे म्हणून श्री अक्कलकोट स्वामी समर्थ अदृश्य झाले. हा अनुभव ऐकून निवस्करांना अतिशय धन्य वाटले. त्यांनी श्री मुळे यांच्याकडे येऊन हा अनुभव सांगितला आणि श्रद्धेने पुस्तक घेतले. तरी प्रभाकर मुळे यांच्या परिचयाचे एक वयस्कर गृहस्थ होते. त्यांच्या मुलाचे त्यांचे संबंध दुरावले होते. सूनही त्यांच्याशी बरोबर व्यवस्थित वागत नव्हती. या गृहस्थांचा मुलगा आणि सून हे मुंबईच्या बाहेर राहत असत. मुलगा आपल्या वडिलांना भेटावयास येत नसे आणि फोनही करत नसे. त्यामुळे हे गृहस्थ बेचैन असायचे. श्री मुळे यांनी त्यांना संक्षिप्त श्री गुरुचरित्र दिले. ही पोथी रोज पूर्ण वाचायला सांगितले. या ग्रंथाचे आणि या पोथीचे वाचन सुरुवात केल्यानंतर त्यांच्या मुलांचा त्यांना फोन आला. हळूहळू त्यांचे संबंध सुधारले. आता मुलगा आणि सून अधूनमधून त्यांच्याकडे येतात आणि राहतात. मुलगा नास्तिक होता, तो सुद्धा आता देवपूजा करू लागला, उपास करू लागला. आता ते वयस्कर गृहस्थ अतिशय आनंदात जीवन जगत आहे. स्वाती साटमकर यांच्या घरामध्ये सुद्धा अदृश्य शक्तीचा वास होता. त्यामुळे घरामध्ये सुखशांती नांदत नव्हती. त्यांचा 9 वर्षाचा मुलगा
कामेश अतिशय विचित्र वागत होता. शाळेतही जात नसे, अभ्यासही करत नसे. तो भडकला की आईला मारायला धावायचा. स्वाती साटम यांच्या मैत्रिणीने सुनीताने स्वाती साटम यांना संक्षिप्त श्री गुरुचरित्र दररोज वाचण्यास सांगितले. त्यानंतर तिने संक्षिप्त श्री गुरुचरित्र दररोज वाचण्यास सुरुवात केली. घरामध्ये वातावरण बदलले. मुलगा व्यवस्थित शाळेत जाऊ लागला, अभ्यासही करू लागला. सर्व विस्कटलेली घडी ठीक झाली. तसेच संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक लोकांचे आजारपण, सांसारिक अडचणी दूर झाल्या. त्या सर्व सविस्तार भयावस्था देता येत नाही. अशा प्रकारे श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ प्रभू दत्तात्रय संक्षिप्त श्री गुरुचरित्र या रूपाने भाविकांचे कल्याण करीत आहे. पोलिसांचे नाव सुमारे 18 वर्ष नाव आहे पवार. सुमारे 18 वर्ष यांना पिशाच्या बाधेचा त्रास होत होता. एक पिशाच त्यांच्या कानामध्ये 24 तास काहीतरी बोलत असे. त्याला सुखाने झोपूही देत नसे. पिशाच जेव्हा त्यांच्या अंगात येऊन त्यांना बोलत असे तेव्हा त्यांना त्यांचा हात पाय तोंड वाकडे होत असे आणि बघणाऱ्याला ते दृश्य अतिशय भयावह दिसत असे. 18 वर्षात त्रासाने पवार हैराण झाले होते. ही बाधा जाण्यासाठी त्यांनी अनेक उपाय केले. अखेरीस एक दिवस त्यांच्या जीवनामध्ये एक भाग्याचा क्षण आला. एक दिवस त्यांनी स्वामी दत्त अवधूत यांनी लिहिलेले भारतीय गूढविद्या हे पुस्तक त्यांच्या हातात पडले. वातावरणातील चांगले वाईट शक्तींचे ज्ञान त्यांना प्राप्त झाले. म्हणून त्यांना स्वामी दत्त अवधूतची पुस्तके मिळाली, जी वाचून काढली. एक दिवस स्वामी दत्त अवधूत माहिती मिळण्यासाठी तो विनीता बुक्सच्या ऑफिसमध्ये आला. विनीता बुक्सच्या सेवक प्रकाश यांनी त्याला सर्व हकीकत सांगितली. प्रकाश आपल्या म्हणाला, स्वामी दत्त अवधूतांसंबंधी मला काही सांगता यायचे नाही, कारण नेहमी एकांतवासात राहतात. मी अद्याप त्यांना पाहिले नाही, परंतु त्यांनी काही पोथ्या लिहिल्या आहेत. या पोथ्यांचे वाचनाने लोकांच्या समस्यांचे निराकरण होते. असे म्हणून प्रकाशने संक्षिप्त श्री गुरुचरित्र पवारांसमोर ठेवले. संक्षिप्त श्री गुरुचरित्र दृष्टी जाताच पवारांच्या अंगातील पिशाचाचा संचार झाला. त्याचे अंग वाकडे तिकडे झाले. ते पिशाच पवारांना सांगू लागल्या, पोथीला हात लावू नकोस, ही खूप दिव्य पोथी आहे. माझे अंग भाजले जात आहे, त्यामुळे तू ताबडतोब इथून निघ, नाहीतर तुला मारून टाकीन. अंगातून पिशाच भूत निघून गेल्यानंतर पवारने सर्व काही हकीकत त्यांना सांगितली. यावर प्रकाश म्हणाले, तर मग ही संक्षिप्त श्री गुरुचरित्र तुम्ही नक्कीच घेऊन जा, जळू देत त्या पिशाच्याला. पवार संक्षिप्त श्री गुरुचरित्र घेतले आणि घरी आले. 8-10 दिवसांनी पवार आले आणि प्रकाशनाला म्हटले, खरंच संक्षिप्त श्री गुरुचरित्र एक दिव्य ग्रंथ आहे. बाधा जाण्यासाठी मी अनेक साधू संतांकडे गेलो, अनेक उपाय केले, परंतु माझी बाधा काही नाहीशी होईना. संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचनास सुरुवात केल्यानंतर मला एक स्वप्न पडले. स्वप्नामध्ये हिरवागार मैदानामध्ये मी उभा होतो. जवळच एक तुडुंब पाण्याने भरलेली विहीर होती. विहिरीचे पाणी अतिशय स्फटिकासारखे स्वच्छ होते. अचानक तेथे एक सत्पुरुष प्रगट झाले. ते साक्षात दत्त महाराज होते. असे मला म्हणाले, विहिरीतून आंघोळ करून ये, मी तुला एक मंत्र देतो. या मंत्राच्या जपाने तू सुखी होशील. मी विहिरीतून आंघोळ करून आलो. मला त्यांनी श्री दत्त जय दत्त हा मंत्र दिला आणि म्हणाले, ह्या मंत्राचा सतत जप तू करत राहा, तुझी सर्व कष्टे बाधा दूर होतील. इतक्यात काही काळ भयंकर आकृती तेथे आली आणि दत्त महाराजांना म्हणाली, दिसेल त्या व्यक्तीचा तुम्ही उद्धार करता, भेटेल त्या व्यक्तीला मंत्र देता. तुम्ही असे करत राहिलात तर आम्ही काय करायचे. यावर्षी दत्त महाराज म्हणाले, तू तुझे काम कर, मी माझे काम करतो. माझे स्वप्न संपले. दुसऱ्या दिवशी स्वप्नातून श्री दत्त जय दत्त हा जप अखंड करण्यास सुरुवात केली. संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचन आणि जप याने माझी बाधा पूर्णपणे निघून गेली. आता मी पूर्णपणे सुखी झालो आहे. महात्मे नृसिंहवाडीचे सांगली येथील नाना मुरलीधर झांबळे यांनी आपले बरीच वर्ष वाईट शक्ती त्रास देत होत्या. कोणत्या ना कोणत्या तरी वेगाने बेळगाव येथील एका पीराची माहिती त्यांना दिली. त्यामुळे या बेळगावला पीराकडे गेले. त्या पीराकडे त्यांनी दत्तभक्ती करण्यास सांगितले. पीराच्या आदेशाप्रमाणे नाना दत्तभक्ती करू लागले. दत्त महाराजांना 108 फेऱ्या मारू लागले. दत्त महाराजांचा मंत्र 20 लाख वेळा केला. एक दिवस श्री स्वामी दत्त अवधूत यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे त्यांना वाचण्यास मिळाले. नाना सर्व पुस्तके वाचून काढली. त्यांनी आपल्या जीवनामध्ये काही बदल केले. श्री दत्त जय दत्त असा जप दान धर्म करण्यास सुरुवात केली. संक्षिप्त
श्री गुरुचरित्र दररोज जमेल तितक्या वेळा वाचण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे उपासना केल्यानंतर त्यांना नरसोबाच्या वाडीला जाण्याची प्रेरणा मिळाली. नाना अधूनमधून नरसोबाच्या वाडीला जाऊ लागले, प्रदक्षिणा घालू लागले आणि तेथे बसून संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचू लागले. या उपासनेने सर्व कष्ट दूर झाले. नरसोबाच्या वाडीच्या 11व्या वारीच्या एका वेळी एका तेजपूज्य साधूचे दर्शन नानांना झाले. त्यांना काहीतरी पैसे द्यावे असे वाटले म्हणून त्यांनी खिशात हात घातला. तोपर्यंत ते तेजपूज्य साधू अदृश्य झाले. त्याच दिवशी त्यांना बेळगावच्या वीराचा निरोप आला आणि ते म्हणाले, बेळगावला या. तेथील पीराने त्यांना सांगितले, श्री गुरु दत्तात्रयांनी तुला दर्शन दिलेले आहे. ज्यांची तू उपासना करतो ती उपासना नीट चालू ठेव. म्हणजे श्री संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे वाचन, पुस्तकाची दान, सेवा, धर्म, जप या सर्व गोष्टी चालू ठेव. ही सर्व हकीकत नानांनी जांभेळे यांना पत्रातून कळवली. हे पत्र आम्हाला 5 ऑगस्ट 2005 रोजी मिळाले. असंख्य भक्तांचे असंख्य अनुभव आम्हाला नित्य ऐकावयास मिळतात. आम्हाला मार्गदर्शन करा अशी पत्रेही येतात. त्यानंतर अनेक मागणे सांगणे असते. भक्ती करा, दान करा, श्री स्वामी समर्थ दत्तावधूत चित्ताचे पुस्तक वाचा. यापेक्षा आम्ही जास्त काय सांगणार. 6व्या आवृत्तीची प्रस्तावना. कर्ज फिटले. सांगलीतील एका सज्जन गृहस्थ राहत होता. डोक्यावर खूप कर्ज होते. अक्षरशः लोकांनी त्याचे तोंडे चुकवून ते दिवस काढीत होते. लोकांकडून घेतलेले पैसे परत करण्याची त्यांची खूप इच्छा होती, परंतु मार्गही मिळत नव्हता. एक दिवस त्यांना एका मित्राने त्यांना सांगितले, श्री संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचल्याने अडचणी दूर होतात, मार्गही मिळतो. असा हजारो लोकांचा अनुभव आहे. या संक्षिप्त श्री गुरुचरित्राच्या वाचनाने अनेकांचे कल्याण झाले. माझेही झाले आहे. तू संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाच, म्हणजे तुझेही चांगले होईल असा मार्ग तुला मिळेल. 6-7 दिवस संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचल्यानंतर सज्जनांना एक विलक्षण अनुभव आला. त्यांचे एक नातेवाईक त्यांच्या घरी आले आणि त्यांना म्हणाले, तू ज्यांचे कोणाचे पैसे घेतले असतील ते सगळ्यांचे पैसे मी देऊन टाकतो. तू तुझ्या सवडीप्रमाणे हळूहळू मला परत कर. श्री दत्तात्रयांची ही अद्भुत कृपा पाहून सज्जनांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. अशा प्रकारे सज्जनांचे संपूर्ण कर्ज दत्तात्रय कृपेने फिटले. 2 वर्षांपूर्वी आमचा एक प्रतिनिधी नरसोबाच्या वाडीला गेला असताना या सद्गृहांची भेट झाली आणि त्यांनी ही सर्व काही हकीकत त्यांना सांगितली. न्यूझीलंडच्या कोठारे यांचा एक गृहस्थ अनेक अडचणींना तोंड देत होते. ते मुंबईमध्ये आले असता त्यांना कोणीतरी संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे न्यूझीलंडला गेल्यानंतर ते संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या सर्व अडचणी दूर झाल्या. तदनंतर ते पुनश्च मुंबईला येऊन त्यांनी आम्हाला संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे अनेक अनुभव सांगितले. व्याधीमुक्तता. मुंबईमध्ये सौ मिस्त्री यांचा मुलगा अनेक वर्षे आजारी होता. अनेक औषधोपचार करून त्याला काही बरे वाटत नव्हते. त्याच्या आईला कोणीतरी संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचण्याचा सल्ला दिला. त्याचप्रमाणे सौ मिस्त्री यांनी संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात केली. 3ऱ्या दिवशी स्वप्नात श्री दत्त महाराज आले आणि म्हणाले, तुझ्या मुलाला बरे वाटेल, काळजी करू नकोस. 2ऱ्या दिवशी आपल्या मुलाला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जेव्हा आली तेव्हा मुलगा म्हणाला, अनेक वर्षांनंतर आज जरा मला खूपच बरे वाटत आहे. 8-10 दिवसातच मुलगा ठणठणीत बरा झाला आणि हॉस्पिटलमध्ये डिस्चार्जही मिळाला. श्री स्वामी दत्त अवधूत यांनी लिहिलेलं संक्षिप्त श्री गुरुचरित्र, श्री स्वामी समर्थ सप्तशती, दुर्गा सप्तशती, श्री दत्त अवतुम, श्री दत्त लीलामृत आणि सिद्ध लीलामृत या पोथ्या अनेक घरांमध्ये वाचल्या जात असून या पोथ्यांच्या वाचनाने आमचे कल्याण झाले आहे. असे सांगणारे हजारो निरोप, पत्रे, फोन कॉल्स आत्तापर्यंत आम्हाला आले. सर्वांचे असेच कल्याण व्हावे आणि सर्वांना असेच सन्मार्ग लाभावा अशी आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तसेच श्री स्वामी दत्त अवधूत यांनी लिहिलेल्या आध्यात्मिक पुस्तके वाचून अध्यात्माचा खरा मार्ग आम्हाला मिळाला. अध्यात्मात प्रगती झाली, आनंद, शांती, समाधान मिळाले. घरातील वादविवाद आणि भांडण तंटे दूर झाले, ध्यान लागू लागले, देवतांची दर्शने घडू लागली. असे सांगणारे अनेक पत्रही आणि फोनही आम्हाला येत असतात. सर्वांवरती ईश्वराची कृपा व्हावी, सर्वांचे सुखी आणि कल्याण व्हावे अशीच ईश्वरचरणी प्रार्थना. 7व्या आवृत्तीची प्रस्तावना. अर्चना आनंदी पुणे हिने पुण्यातील रॉय नावाच्या एका हिंदी भाषिक प्रोफेसरबरोबर लग्न केले. ही गोष्ट अर्चनाच्या सासूला अजिबात आवडली नव्हती. तिने अर्चनावर भयंकर अघोरी असे मारण प्रयोग केला. अर्चनाला अमावस्येनंतर 5-6 दिवसांनी आणि अमावस्येच्या अगोदर 5-6 दिवसांनी, पौर्णिमेच्या अगोदर 5-6 दिवसांनी आणि पौर्णिमेच्या नंतर 5-6 दिवसांनी अशा प्रकारे महिन्यातनं सुमारे 18 ते 20 दिवस फिट्स येऊ लागल्या. या फिट्स येऊ लागल्यामुळे घरात काही काम करता येईना, तसेच घरातील आणि बाहेरही जाता येईना. एकदा
एका स्त्रीने तिला संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचण्यास सल्ला दिला. त्याचे तिने पारायण सुरू केले आणि तिच्या नवऱ्याने श्री दत्त उपासना करण्यास सुरू केली. या उपासनेने तिला फिट्स येणे बंद झाले, परंतु फक्त अमावस्येच्या दिवशीच फिट्स येऊ लागल्या. म्हणजे महिन्यातून फक्त एकच दिवस फिट येऊ लागले. अर्चना तिच्या नवऱ्याने फ्लॅटमध्ये राहत होते. फ्लॅटच्या बाथरूमचा एक माळा होता. रॉय यांच्या आईने लग्नाला विरोध केला होता, म्हणून त्याने लग्नाच्या आधी एका फ्लॅट घेतला होता. रॉय आणि अर्चना हे दोघेही एकत्र राहत होते. रॉयला मराठी येत नसल्याकारणाने श्री दत्त जय दत्त हा असा अखंड मंत्रजप करत होते. श्री दत्त स्तोत्राचे दररोज 21 पाठणही ते करत होते. ओम जटाधरम पांडुरंगम या दत्त स्तोत्राचे. महिन्यातून 18 ते 20 दिवस येणाऱ्या फिट्स बंद झाल्या, परंतु अमावस्या दिवशी काही व्हायना. यातून मार्ग कसा काढावा यामुळे श्री संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात केली. रॉय श्री दत्त स्तोत्राचे 36 पाठ सुरुवात केली. नवीन फ्लॅटमध्ये राहण्यास येऊन जेमतेम 4 महिने झाले होते. एक दिवस रॉय काहीतरी शोधण्यासाठी माळ्यावर चढले. तेथे त्यांना काळ्या कपड्याची बाहुली, टाचण्या टोचलेले लिंबू आणि इतर काही वस्तू आढळल्या. या वस्तू खाली घेऊन ते आले आणि अर्चनानं विचारलं, या वस्तू माळ्यावरती कोणी ठेवल्यात? त्यावर अर्चनाने उत्तर दिले, आपण येथे राहायला आल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी सासूबाई येथे आल्या होत्या, त्या माळ्यावर चढल्या होत्या. अर्चनाला फिट काय येतात याचे उत्तर अर्चना आणि रॉय यांना मिळाले. रॉयने ती बाहुली, लिंबू, इतर इत्थंभूत साहित्य सामग्री इंद्रायणी नदीमध्ये सोडून दिली. तेव्हापासून आमोशेलाही फिट येणे बंद झाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 8व्या आवृत्तीचे अनुभव. महाराष्ट्रातील असंख्य घरांमध्ये श्री स्वामी दत्त अवधूत लिहिलेल्या पोथ्यांचे श्री स्वामी समर्थ सप्तशती, संक्षिप्त श्री गुरुचरित्र, दुर्गा सप्तशती, दुर्गा त्रिशती, श्री दत्त लीलामृत आणि सिद्ध लीलामृत वाचले जात आहेत. याशिवाय कॅनडा, अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, रियाद, कटार, सौदी अरेबिया या देशांमध्येही भाविक अनेक पोथ्यांवर असे अतिशयपणे श्रद्धेने वाचन करीत आहे. लाखो लोकांना अतिशय दिव्य अनुभव येत आहे. हे अनुभव प्रकाशित करण्याचे ठरले. सुमारे 1000 पानाहून अधिक पानाचा ग्रंथ तयार होईल, परंतु इतके अनुभव लोकांनी कळवलेले आहेत. परंतु अनुभव अतिशय विलक्षण आहेत. ते ऐकल्यावरती मनाला अतिशय आनंद होतो, परंतु आम्हाला पुष्टांचे बाण ठेवून लेखन करावे लागते. श्री स्वामी दत्त अवधूतांसारखे सत्पुरुष समाजाच्या कल्याणासाठी तळमळीने जरी प्रयत्न करीत असले तरी स्वार्थाला परमार्थाच्या दरबारामध्ये महापाप मानले जाते. स्वार्थी माणसे जीवन जगताना अतिशय अस्वस्थ आणि अशांती असतात. त्यांच्या कुटुंबामध्ये आनंद नसतोच, परंतु मृत्यूनंतरही अशा लोकांचे आत्मे अनेक वर्षे यातना भोगीत असतात. स्वार्थ जेव्हा पराकोटीला पोहोचतो तेव्हा पवित्र ग्रंथांची पाने कोरी दिसू लागतात. वर्षाला काही कोटी कमवणाऱ्या एका गृहस्थाची पत्नी नेहमी आजारी असायची. तिची सारखी ऑपरेशन्स व्हायची आणि ती करावया लागायची. प्रत्येक ऑपरेशनला लाखो रुपये खर्च यायचा, परंतु अशा प्रकारे कोट्यवधी रुपये औषधांवरती खर्चही होत असे. सुमती नावाची एक स्त्री दत्त अवधूतांची पुस्तके घेऊन पोथ्या वाचली आणि ईश्वर भक्तीने तिला खूप चांगला अनुभव आला. तिच्या घरातील आजारपणे दूर पडायची, सर्व समस्यांचे निराकरण होत असे. आनंदी, शांती यांचा लाभही त्यांना झाला. सुमती त्या कोट्याधीशाच्या पत्नीची मैत्रीण होती. सुमतीला सारखे वाटायचे की आपल्या मैत्रिणीसाठी कोट्यावधीची औषधेवर खर्च करत आहोत, त्याऐवजी थोडेफार दानधर्म करावे, पोथी वाचावी. पोथ्या वाचल्याने औषधातील गुणही येतो आणि मैत्रिणी बरी होईल. एक दिवस सुमती त्या कोट्याधीशाच्या पत्नीच्या घरी गेली आणि तिने पोथ्यांचा महिमा सांगितला. यावर कोट्याधीशाची पत्नी म्हणाली, असल्या पोथ्या वगैरे वाचण्यावरती माझा काही विश्वास नाही. कोट्याधीशाच्या पत्नीने असे उत्तर ऐकून सुमती म्हणाली, मी तुला पोथ्या आणून देते आणि तू वाचून तर बघ. दुसऱ्या दिवशी सुमती संक्षिप्त श्री गुरुचरित्र, श्री स्वामी सप्तशती, श्री स्वामी समर्थ सप्तशती, दत्त अवधूत लीला, दत्त लीलामृत, श्री सिद्ध लीलामृत या पोथ्या घेऊन ती मैत्रिणीच्या घरी गेली. मैत्रिणीच्या हातात त्या 3 पोथ्या ठेवल्या. या पोथ्या पाहून कोट्याधीशाची पत्नी म्हणाली, काय तू चेष्टा करतेस काय माझी? या पोथ्या नसून फक्त कोरे पाणी आहेत. सुमतीला हे ऐकून आश्चर्य वाटले, परंतु तिच्या मनामध्ये कदाचित प्रिंटिंगमध्ये चूक झाली असेल असे वाटले. तिनेही तिन्ही पोथ्या स्वतःच्या हातात घेतल्या. प्रत्येक पान तपासून पाहिले. सर्व पोथ्या व्यवस्थित होत्या. पोथ्यांची छपाई अप्रतिम होती. एकही पान कोरे नव्हते. असे असताना कोट्याधीशाच्या पत्नीला मात्र तिन्ही पोथ्यांची पाने ही कोरे करकरीत कशी दिसली.
सुमती काय समजायची ते समजली. या पोथ्या घेऊन ती घरी आली. अध्यात्मावर श्री स्वामी दत्तावृत, अगम्यवाणी, अमरत्वाकडे वाटचाल, जीवनमुक्तीचा मार्ग, भारतीय गूढ विद्या, मानवी जीवनातील गूढ रहस्ये, भाग 1 ते 7 अशी ही पुस्तके आहेत. या सर्व पुस्तकांमध्ये थोडक्यात सार सांगण्याचे ठरवले तर पुढील प्रमाणे सांगता येतील. आपण सर्व आत्मे आहोत. आध्यात्मिक प्रगती करणे ईश्वरी आपल्याला त्याच्यासाठीच मनुष्य जन्म देतो. प्रत्येक माणसाच्या पूर्वजन्मातील कर्माप्रमाणे त्याला त्या माणसाचा स्वभाव वेगळा असतो. त्याचप्रमाणे अर्थार्जन करण्याचे मार्गही भिन्न असतात. हे सर्व काही खरे असले तरी आध्यात्मिक प्रगती करणे आणि ईश्वराच्या जवळ जाणे हेच आपल्या प्रत्येक आत्म्याचे मनुष्य रूपाने जन्माला लाभलेले एक जन्माला येण्याचे हे ध्येय आहे. जन्माला आल्यानंतर दुर्दैवाने माणूस आपले सर्व ध्येय विसरतो. सत्ता, संपत्ती, सामर्थ्य, प्रसिद्धी यांच्या मागे लागतो. मूळ ध्येय विसरल्यामुळे शांती आणि आध्यात्मिक प्रगती श्रीमंताला तसेच गरिबालाही प्राप्त होत नाही. पृथ्वी तलावावरती 70 ते 80 वर्षे कशी बरी पार पडतात, परंतु त्यानंतर खऱ्या अर्थाने यातना आणि त्रासाची सुरुवात होते. मानव जन्माचा दुरुपयोग केल्यामुळे भयंकर शिक्षा राजा महाराजांपासून ते गोरगरिबांपर्यंत सर्वांनाच भोगाव्या लागतात. त्या कितीतरी भयंकर असतात हे फक्त योग्यांनाच कळू शकतात, अन्य कोणालाही कळू शकत नाही. अशा प्रकारे जीवन हे गूढ रहस्य असून निस्वार्थपणे परोपकारी वृत्तीने जीवन जगणारे तरुण जातात, परंतु स्वार्थाने जीवन जगणारे हजारो वर्ष यातना भोगतच राहतात. श्री स्वामी समर्थ दत्तावृतांनी दिलेल्या पोथ्यांचे ईश्वरी अद्भुत शक्ती, सामर्थ्य ठेवलेले आहे. यामुळे लाखो लोकांचे कल्याण होत आहे. लोकांचे अनुभव ऐकून आम्हालाही आश्चर्याचे धक्के बसत आहेत. असाच एक मोठा धक्का यावेळी आम्हाला मिळाला आणि आम्हाला कळले, या पोथ्यांच्या वाचल्याने अदृश्य सृष्टीमध्ये अडकलेल्या आणि यातना भोगत असलेल्या पूर्वजांचाही उद्धार होतो. सॅन फ्रान्सिस्को अमेरिका येथून सुजाता प्रवीण माळवे कळवतात, अमेरिकेमध्ये त्यांची सबवेची दुकान आहे. त्यांना घर आणि दुकानापेक्षा अनेक काही प्रॉब्लेम्स तिथे भेडसावत होते. ती स्वतः भक्तिभावाने असल्याने नेहमी देवांच्या पोथ्या वगैरे वाचत होती, परंतु तिला काही अनुभव येत नव्हते. डोळे मिटल्यावर बरेचदा तिला मराठी पुस्तकांची प्रिंटेड पाने दिसायची. विविध प्रकारचे ग्रंथ वाचून समस्यांवर मार्ग सापडत नव्हता. डोळ्यांसमोर पुस्तकांच्या प्रिंटेड पाने दिसल्यापलीकडे दुसरे काहीच अनुभव येत नव्हते. परंतु अनुभवामुळे तिच्या मनाला सारखे असे वाटत होते की आपण काहीतरी वेगळे वाचायला हवे, परंतु काय वाचायला हवे हे तिला कळत नव्हते. तिचा नवरा प्रवीण माळवे भारतात आलेले आणि असताना एका ज्योतिषाला भेटले होते. आपल्या सर्व समस्या त्यांनी सांगितल्या. तेव्हा त्या ज्योतिषाने प्रवीण माळव्यांना सांगितले, स्वामी दत्तावृत चित्त यांनी लिहिलेल्या पोथी आणि पुस्तके वाचल्याने पूर्वजांचा उद्धार होतो, आपल्या घरामध्ये शांती नांदते. तेव्हा तू स्वामी दत्तावृतांच्या पोथ्या आणि पुस्तके वाचित जा. ज्योतिषांच्या त्या सांगण्यावरनं प्रवीण माळवे यांनी सर्व पोथ्या आणि पुस्तके विकत घेतली आणि अमेरिकेला गेला. सुजाता माळवे यांनी पुस्तके वाचायला सुरुवात केली. तिने अनेक दिव्य अनुभव त्यांना आले. पहिल्याच दिवशी तिला डोळ्यातून दिसणारी पुस्तकांची प्रिंटेड पाने बंद झाली. त्याऐवजी तिला तिथे दिव्य प्रकाश दिसू लागला. पोथ्यांचे काही दिवस वाचन केल्यानंतर घरातील आणि दुकानातील इतर सर्व प्रॉब्लेम्स आणि आर्थिक परिस्थितीत बरीच सुधारणा झाली. या अनुभवाव्यतिरिक्त तिच्या 30 वर्षांपूर्वी मृत झालेल्या आईने, 9 वर्षापूर्वी मृत झालेल्या आजीने स्वप्नात येऊन विविध मार्गदर्शन केले आणि मार्गदर्शनाचा थोडक्यात सारांशही दिला. या पोथ्यांच्या नित्यनियमाचे वाचन ऐकून चालू ठेव. तुझ्या वाचनाने अदृश्य सृष्टीतील तुझ्या सर्व पूर्वजांचा उद्धारही होत आहे. त्यांना सद्गतीही प्राप्त होत आहे, शांतीही प्राप्त होत आहे, सर्व आत्म्यांचीही शांती प्राप्त होत आहे. तुलाही त्याच्या बदल्यात सुख, समाधान आणि समृद्धी प्राप्त होत आहे. पृथ्वी तलावावरती राहणाऱ्या माणसाचे पूर्वज अदृश्य सृष्टीमध्ये असतात. अदृश्य सृष्टीमध्ये ते जर काही यातना भोगत असतील, अतृप्त आत्मे अशांत असतील, तर पृथ्वी तलावावरील त्यांच्या घराण्याला अशांती आणि समस्या लाभतात. एकंदरीत पृथ्वी तलावावरती माणसाचे समस्यांचे मूळ हे अदृश्य सृष्टीतच असते. सुजाताला माळवेला अशा प्रकारचे असंख्य अनुभव आले. असेच अनुभव पोथ्यांच्या आणि पुस्तकांच्या वाचल्याने श्री शैला मसूरकर 1998 मध्ये आला. हिळा तिचे 16 वर्षे पूर्व मृत झालेल्या वडील तिच्या स्वप्नात येऊन गेले आणि म्हणाले, गेली 16 वर्षे मी ब्लॅक मॅजिक करणाऱ्या एका मांत्रिकाच्या कैद्यात अडकलो होतो. तुझ्या श्रीपाद श्री वल्लभ दत्ताच्या पोथीच्या वाचनाने मला माझ्या त्या मांत्रिकातून कैदेतून सुटका झाली. आता मी वरच्या प्रवासाला जात आहे, पुढच्या प्रवासाला जात आहे. कैदेत असल्या कारणाने गेल्या 16 वर्षामध्ये मी तुझ्या स्वप्नातही येऊ शकलो नाही. आता मला सद्गतीचा मार्ग मोकळा झाला
झाला आहे. आम्ही जेव्हा पृथ्वी तलावावरती मनुष्य रूपाने जीवन जगत होतो तेव्हा अशा प्रकारचे पोथी आणि पुस्तकं निर्माण झाले असते तर आज आमचेही कल्याण झाले असते. 9व्या आवृत्तीचे निमित्ताने जीव वाचला. मालाड मुंबई येथील एक जनरल स्टोअर्स या दुकानामधील मालकीचे कॉईन बॉक्स दुसऱ्या दुकानाच्या बाहेर ठेवला असून अधूनमधून कोणीतरी येत असे, कॉईन बॉक्समध्ये नाणे टाकून आपल्याला फोन करीत असे. त्यामुळे त्याच दिवशी एक मनुष्य आला, कॉईन बॉक्समध्ये एक नाणे टाकले आणि तो बोलू लागला, मला आता जीव दिल्याशिवाय दुसरे काही गत्यंतर नाही, मी आत्महत्या करणार आहे. एवढे पैसे मी आणू कुठून? नाही, मी आत्महत्या करल्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नाही, असे म्हणून त्या व्यक्तीने फोन ठेवला. जनरल स्टोअर्सच्या मध्ये बसलेली एक मुलगी सर्व संवाद ऐकत होती. त्या माणसाने फक्त फोन ठेवताच तिने त्या माणसाला दुकानात बोलावले आणि म्हणाली, तुम्ही कुठल्या तरी संकटात आहात, पण मी तुमच्यासाठी एक विनंती करते की जीवाचे काही बरे वाईट करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा आणि हे श्री गुरुचरित्र घ्या. हे श्री गुरुचरित्राच्या वाचनाने लाखो लोकांच्या संकटांचे निवारण झाले आहे. तुम्हालाही काहीतरी नक्कीच मार्ग सापडेल. त्या गृहस्थांनी श्री गुरुचरित्र घेतले, तो निघून गेला. 5व्या दिवशी तो परत आला. तुमच्या श्री गुरुचरित्र चा खूप मोठा चमत्कार घडला. पहिली गोष्ट म्हणजे श्री गुरुचरित्र वाचल्यानंतर माझ्या मनाला इतकी शांती मिळाली की त्यांचे वर्णन शब्दात करता येणार नाही. जीवनामध्ये आनंद निर्माण झाला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे कर्जहीचेही निवारण झाले. जे लोक माझ्याकडे पूर्वी 5 लाख रुपये भरा असे म्हणत होते, त्यांच्या हिशोबात चूक झाली ती त्यांच्या लक्षात आली. त्यांनी स्वतःहून फोन करून सांगितलं आणि कबूल केलं की आता मी फक्त 2 लाख रुपये भरायचे आहेत, ते भरण्यासाठी मी केव्हाही तयार आहे. अशा प्रकारचे संक्षिप्त श्री गुरुचरित्र एका माणसाचा जीवही वाचला. निद्रा नाशातून मुक्ती. पेण येथील विलास चिटणवीस यांचे सुमारे 14 वर्ष निद्रानाशाचा त्रास होता. रात्री जेव्हा झोपण्यासाठी अंथरुणावर पडत होते तेव्हा त्यांच्या कानाशी कुठली तरी शक्ती जोर टाळ्या वाजवत होती. या टाळ्यांच्या आवाजाने त्यांची झोप उडत असे. रात्री जागे राहावे असे लागत असे. त्यांची बायकोची बहीण पार्ल्याला राहत असे. त्यांच्या शेजारी मुकुंद कुलकर्णी आणि वेदिवत कुलकर्णी राहत असे. म्हणून आपल्या मेवणीच्या घरी अधूनमधून गेल्याने श्री मुकुंद कुलकर्णी यांच्याबरोबर असा परिचय झाला. निद्रानाशाचा प्रकार हा जेव्हा वेदवती कुलकर्णी यांना कळला तेव्हा त्यांनी विलास चिटणवीसांना सांगितले की श्री स्वामी दत्तावडलं चित्त अवधूतांनी लिहिलेल्या पोथ्यांचे वाचन आपल्याला अडचणीतून मार्ग नक्की सापडतो. असे म्हटल्यानंतर विलास चिटणवीसकर संक्षिप्त श्री गुरुचरित्र दिले. विलास चिटणवीसकर संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात करताना त्यांना एक स्वप्न पडले. स्वप्नामध्ये त्यांना भगवान श्री दत्तात्रय दिसले. भगवान श्री दत्तात्रयांनी त्यांचा उजवा हात वर करून आशीर्वाद दिला. ओम द्राम दत्तगुरु हा मंत्राचा सतत जप कर असे सांगितले. भगवान दत्तात्रयांनी डाव्या हाताचे त्या दृष्टशक्तीला पकडले होते जी 14 वर्ष चिटणवीसांना सतावित होती. भगवान श्री दत्तात्रयांनी दुष्टपणे अक्षरशः मुटकुळे बांधले आणि भूगर्भातील खच्चेमध्ये या शक्तीला टाकूनच दिले. भूगर्भातूनही कधीही परत वरती येऊ शकणार नाही अशी अवस्थाही त्यांनी निर्माण केली. या दिवसापासून चिटणवीसांना अतिशय शांतपणे झोप लागू लागली. सप्टेंबर 2009 अचानक चिटणवीसांचे बोलणे असंबद्ध होऊ लागले. बोलताना जीभ का अडखळते म्हणून डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी MRI काढायला सांगितला. त्यावरून असे निदान झाले की गेली 8 ते 10 दिवस मेंदूमध्ये रक्तस्राव होत असून मेंदूचे ऑपरेशन करणे अतिशय गरजेचे आहे. ऑपरेशन करणे प्राण जाण्याची शक्यता आहे. एखाद्या अवयव निकामी होण्याची शक्यता डॉक्टरांनी बोलून दाखवली. परंतु श्री दत्त उपासनेने चिटणवीसांचे खूपच मनोबल प्राप्त झाले होते. ऑपरेशन 100% यशस्वी झाले. बेशुद्धी उतरल्यानंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांना हॉस्पिटलमधल्या भिंती अष्टगंधाने रंगवल्यासारख्या प्रकाशमान दिसल्या. त्यांमध्ये त्यांना अष्टविनायक आणि इतर देवतांचे दर्शनही झाले. अशा प्रकारे संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचल्यानंतर तसेच स्वामी दत्तावडूतांनी लिहिलेल्या इतर पोथ्यांच्या पुस्तकांच्या वाचनाने लाखो लोकांना अनुभव येत आहे. श्री स्वामी दत्त अवधूतांच्या पोथ्या पुस्तकांच्या रूपाने ईश्वर असा प्रकारे आत्म्यांचाही उद्धार करत आहे. 14व्या आवृत्तीच्या निमित्ताने संक्षिप्त श्री गुरुचरित्र ही 14वी आवृत्ती अनेक घरांच्या संक्षिप्त श्री गुरुचरित्राच्या श्रद्धेने वाचली जात आहे. भक्तांना त्यांचे दिव्य अनुभवही येत आहे. याचे वर्णन सगळ्यांचे करणे अतिशय अशक्य आहे. हजारो अद्भुत अनुभवांपैकी एक अनुभव या प्रस्तावनेतून आपण टाकू शकतो. कारण पोथीपेक्षा प्रस्तावनेची पाने जास्त होतील
असाही प्रकार होऊ नये म्हणून इथे दक्षता घ्यावी लागते. मोह आवरत नाही म्हणून एखादा अनुभव इथे देत आहे. श्री स्वामी दत्त आवडते यांनी पोथ्या वाचून लोकांना अनुभव आले. तितकेच निवडक अनुभव या पुस्तकांमध्ये ईश्वर भक्तांच्या अनुभव आणि नावाने प्रकाशित करत आहे. 1 वर्षाच्या अवधीमध्ये ह्या 2 आवृत्त्या काढाव्या लागल्या. एवढ्या उत्स्फूर्ततेचे वाचकांनी त्यांचे स्वागत केले असे. मृतात्म्यांचे केलेले मार्गदर्शन. प्राची पाटील या मुलीने आम्हाला पुढील एक अनुभव कळवला. प्राचीच्या घरामध्ये पिशाच्या शक्तीचे अस्तित्व होते. त्यामुळे घरामध्ये सतत भांडणे, कष्ट, मेहनत कितीही केले तरी पुरे पडत नाही. घरात शांतता नव्हती. घरातील सर्वांनी मने दिवस रात्र चिंता, काळजी, भीती याने व्यापली होती. यावर कहर म्हणजे घरातील अदृश्य सृष्टीतील आवाजही ऐकू येत होते. आवाज दिवसा रात्री झोपल्यानंतर सतत ऐकू येत होते. यामुळे पुरेशी झोपही मिळत नसे. प्राचीच्या घरातील सर्वजण हैराण झाले होते. प्राचीचे एक हॉस्पिटल होते. हॉस्पिटलमध्ये घरातील सगळे खूप मेहनत करायचे. हॉटेलला पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते. या सर्व प्रकारांनी प्राचीचे कुटुंब गाजले होते. एकदा त्यांच्या हॉटेलमध्ये सावंत नावाचे सज्जन गृहस्थ सद्भक्त त्यांना भेटावयास आले. त्यांनी प्राचीच्या आईला स्वामी दत्तावडुत यांच्या पोथ्या वाचण्याविषयीची माहिती त्यांना दिली. ही पुस्तके पोथ्या वाचल्याने लाखो लोकांचे उद्धार झाले आहेत. संक्षिप्त श्री गुरुचरित्र दररोज वाचल्याने काय अनुभव होतो असे म्हणून संक्षिप्त श्री गुरुचरित्र प्राचीच्या आईला देऊ केले. संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचायला सुरुवात केल्यानंतर प्राची आणि प्राचीच्या घरातील लोकांना असा काही अनुभव आला. पूर्वी जे आवाज अस्पष्ट ऐकू येत होते ते आवाज आता अदृश्य झाले. सृष्टीतून स्पष्टपणे निघून गेले. यातील काही आवाज म्हणू लागले की आम्ही पिशाच्य आहोत. गेली 16 वर्षे आले तुमच्या घरामध्ये अशांती निर्माण करीत आहोत. भांडणे लावून देत आहोत. सर्व काही तुम्हाला त्रास देत आहोत. उद्योगधंद्यामध्ये तुम्हाला नुकसान करीत आहोत. ते सगळे आम्हीच आहोत. पण आम्ही आता हे वाचन सुरू केले. तुम्ही आता हे वाचन सुरू केले आहे. त्यामुळे या वाचनाचे तुमचे घर सोडून जाण्याची पाळी आमच्यावर आली आहे. पिशाच्यांबरोबर वादसंवाद होऊ लागले. एक दिवस एका वेळी आत्म्याची प्राची समोर साकार झाली. त्याने सांगितले, मी तुझा काका आहे. माझे नाव आनंद गंगाधर पाटील असे आहे. कंपनीत काम करत असताना स्फोट झाल्यामुळे प्राचीच्या काकांचा मृत्यू झाला होता. त्यांचीही आठवण त्यांनी त्या आत्म्याने करून दिली. प्राचीच्या काकांचा आत्मा प्राचीला म्हणाला, तू जे संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचत आहेत त्याने तुला घरामधील पिशाच्य शक्ती सोडून जावयास येत आहे. वाचन कधी थांबवू नकोस. त्यामुळे या सर्व आत्म्यांना मुक्तीही मिळत आहे. स्वामी दत्तावडुतांनी लिहिलेल्या सर्व पोथ्यांचे वाचन घरामध्ये चालू ठेवा. या घरामध्ये सुखशांती लाभेल. तुझ्या घरामध्ये अशांती आहे ती पिशाच्य शक्तीमुळे आहे. तुझी आत्या तुमच्यावर करण्याकरीत आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिशाच्य शक्ती घुसत आहे. तू तुझ्या आत्याच्या घरी जा आणि ते तिला सांग, आमच्यावर करणे बंद करा, नाहीतर दत्त महाराज तुम्हाला भयंकर शिक्षा करतील. प्राचीने विचार केला, कोणाच्याही घरी जाऊन अशा प्रकारे आरोप करणे चांगले नाही. शिवाय आत्या म्हणेल की तुमच्यावर करत नाही. अशी परिस्थिती काय करावे या प्राचीला आणि तिच्या घरातील लोकांना काही सुचत नव्हते. शेवटी प्राचीने धाडस करून प्राची आत्याच्या घरी जाऊन सांगितले की आमच्यावर करणे बंद करा, नाहीतर भगवान श्री दत्तात्रय तुम्हाला सोडणार नाहीत. प्राचीने असे सांगितल्यावरती आत्या काहीच बोलली नाही, फक्त सॉरी म्हणाली. दुसऱ्या दिवसापासून प्राचीच्या घरामध्ये सुखशांती नांदू लागली. हॉटेल चालू लागले. घरामध्ये प्रेमाचे वातावरण निर्माण झाले. अशा प्रकारे स्वामी दत्तावडुतांचे पोथ्या आणि पुस्तकांच्या वाचनाने प्राचीच्या घरामध्ये सुखशांती पुन्हा नांदू लागली. 8व्या आवृत्तीची प्रस्तावना. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री दत्तात्रय प्रभू कृपे संक्षिप्त श्री गुरुचरित्राच्या वाचनाने अतिशय दिव्य आणि अद्भुत असे अनुभव भक्तांना येत आहे. श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी प्रभू दत्तात्रय लोकांना असे काही दिव्य अनुभव येत आहेत. आपण त्यांची नोंद करून घेणे आवश्यक आहे. लाखो लोक स्वामी दत्तावतांच्या लिहिलेल्या पोथ्या वाचत आहेत. हजारो लोक आम्हाला अनुभव कळवत आहेत. अशा सर्वांनी नोंद घ्यावी. नोंद करून तरी काय करणार? लाखो लोकांचे लाखो अनुभव छापणार तरी कसे? सगळेच अनुभव दिव्य, अद्भुत आणि उद्बोधक आहेत. त्यातून एखादा निवडक घेऊन जो आम्हाला कठीण होते असे
लाखो अनुभवांची मधून आम्ही एखादा अनुभव असा निवडतो ज्यांच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे, नाविन्य आहे. पवई मुंबई येथील डॉक्टर लीना भंगाळे यांना संक्षिप्त श्री गुरुचरित्राच्या वाचनाने असंख्य अनुभव आले. त्यातील 2 नाविन्यपूर्ण अनुभव इथे देत आहे. डॉक्टर लीना भंगाळे यांच्या घरी छाया महाडिक नावाची एक स्त्री दररोज घरकाम करण्यासाठी येत असे. लीनाताई रोज देवाच्या पोथ्या वाचत असे, सतत देवाचे करत असे. यामुळे तिच्या मनाला एक वेगळ्या प्रकारचे समाधानही प्राप्त होत असे. तिला त्यांच्याविषयी खूप आदर वाटत असे. एकदा छाया महाडिक लीनाने तिला म्हणाले, ताई तुम्ही खूप देवाचे करता, तुमच्या घरातील वातावरण आनंदी आहे, मला काहीतरी मार्ग दाखवा. माझा नवरा दररोज दारू पितो, खूप रात्रभर धिंगाणा घालतो, आमच्या घरामध्ये अजिबात सुख नाही, शांती नाही, आम्हाला रात्रीची झोपही मिळत नाही, त्यामुळे आम्हालाही काहीतरी मार्ग सांगा. त्यावर लीना भंगाळे म्हणाल्या, तू संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाच. श्री स्वामी समर्थ दत्तावतांनी लिहिलेल्या पोथ्यांमुळे लाखो लोक सुखी झाले आहेत आणि त्यावर ती पोथी छोटीशी आहे, तू श्रद्धेने वाचलीस तर तुला नक्कीच चांगला अनुभव आहे. यावरती छाया म्हणाली, हो मी जरूर वाचेन. दुसऱ्या दिवशी छाया म्हणाली, महाडिकाने संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात केली. 1-2 दिवसातच घरातील वातावरण बदलून गेले. दररोज दारू पिऊन धिंगाणा घालणारा नवरा घरी येऊन आल्यावर गुपचूप बसू लागला आणि झोपूही लागला. एका आठवड्यामध्ये त्याची दारूही सुटली. आपण दारू पित होतो याचा त्याला पश्चाताप झाला. त्याने छायाची क्षमा मागितली. तो व्यवस्थित कामधंदाही करू लागला. विशेष म्हणजे छायाच्या नवऱ्याने आपल्या काही मित्रांनाही दारू सोडण्याचा सल्ला दिला. छाया महाडिकची एक मैत्रीण होती. या मैत्रिणीचे नाव संध्या ठाकूर होते. संध्याला घेऊन छाया लीनाकडे आली आणि तिला म्हणाली, ही माझी मैत्रीण संध्या ठाकूर आहे, हिची परिस्थिती अतिशय भयंकर आहे. नवरा दारू पिऊन येतो, हिला मारतो, मुलांनाही मारतो, काय करावे, काय कामधंदा करत नाही, हिच्याकडे पैसे मागतो, पैसे नाही दिलं तर अजून मारतो. लीनाने संध्याला सांगितले, तू श्री संक्षिप्त गुरुचरित्र वाच, ऐक. यावरती संध्या म्हणाली, मला वाचता येत नाही, परंतु माझ्या मुलाला वाचता येईल, ही तो 8वीत शिकत आहे. त्यावरती लीला म्हणाली, माझा मुलगा जेव्हा संक्षिप्त गुरुचरित्र वाचेन तेव्हा तू श्रद्धेने ऐक. संध्या हो म्हणाली. संक्षिप्त श्री गुरुचरित्र घेऊन घरी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून तिने आपल्या मुलाला संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचावयास सांगितले. पोथी वाचल्याची सवय नसल्यामुळे मुलाने अडखळत 30 ओव्या 1 अध्याय कसा बसा पूर्ण केला. शाळेला उशीर होत असल्यामुळे संध्याला सांगून शाळेत निघून गेला. अल्पावयीन मुलाद्वारे अतिशय श्रद्धेने केलेली प्रार्थना श्री दत्तात्रय प्रभूंपर्यंत पोहोचली. संध्या ठाकूर घरातील वातावरण बदलू लागले. घरामध्ये प्रसन्नता निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी मुलगा संक्षिप्त श्री गुरुचरित्राचा 2रा अध्याय वाचावयास बसला. तेव्हा संध्याचा नवराही तेथे येऊन बसला. त्याने संक्षिप्त श्री गुरुचरित्राचा 2रा अध्याय ऐकला. त्या दिवशी तो सर्वांशी प्रेमाने वागला. आपण खूप चुकीचे वागत आहोत असे त्याने कबूल केले आणि कालपासून दारू पिणेही बंद केले असे संध्याने सांगितले. 3ऱ्या दिवशी मुलाने 3रा अध्याय वाचला. त्या दिवशी संध्याच्या नवऱ्याने घरामध्ये 300 रुपये आणून दिले आणि मरेपर्यंत दारूला स्पर्श करणार नाही अशी प्रतिज्ञाही केली. तसेच आपण दोघांनी मुलांकडे नीट लक्ष देऊन मुलांना मोठे करू असेही संध्याने सांगितले. 4थ्या दिवशी त्याने संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली. असे संध्या ठाकूरीच्या घरातील सुख शांती नांदू लागली. दिव्य अनुभव सुजाता माळवे सॅन फ्रान्सिस्को येथे आहे. श्री स्वामी दत्तावतांनी लिहिल्या सर्व पोथ्या नित्यनेमाने वाचत होती. सॅन फ्रान्सिस्को येथे एक घर नवीन विकत घेतले. घरामध्ये पहिल्या दिवशी कोणीतरी सज्जन साधू अशा व्यक्ती भोजनाला बोलवावे अशी तिची इच्छा होती. तिने ईश्वराकडे प्रार्थना केली, कोणीतरी तुझा खास भक्त माझ्या घरी पहिल्या दिवशी भोजन करेल अशी काहीतरी व्यवस्था करा. प्रार्थना केल्यावरती अचानक तिच्या मनात आले की मंदिरातील पुजाऱ्यांचे भोजनाचे आमंत्रण द्यावे. त्यानंतर आपण त्या पुजाऱ्याला अशी विनंती करावी. त्यानेही आनंदाने येण्याचे कबूल केले. गृहप्रवेशाच्या दिवशी पुजारी घरी आला. भोजन झाल्यानंतर सुजाताला म्हणाला, प्रत्येक माणसाच्या पाठीमागे त्याच्या पूर्वजांचे आत्मे असतात. त्या आत्म्यांची काही अपेक्षा असते. त्या अपेक्षा पूर्ण केल्या तर सुखशांती मिळते. तुझ्या पाठीमागे हे असे काही आत्मे आहेत. ते आत्मे असे म्हणत आहेत की तू ज्या पोथ्यांचे वाचन करतेस त्या पोथ्यांच्या वाचनाने त्यांना शांती प्राप्त होते, त्यांची प्रगती होते. तुझे पोथी वाचण्याचे कार्य चालू ठेव, सदा चालू ठेव, त्याने तुला सुख समृद्धी प्राप्त होईल. हे ऐकून सुजाताला अतिशय धन्य वाटले. आपण केलेल्या प्रार्थनेचा इतका दिव्य अनुभव आला असे तिने अपेक्षाही नव्हती. या अनुभव डिसेंबर 2013 आला. माशाचा काटा दीपा आमरेकर हिने आपली बहीण मंगल कारेकर
हिला श्री स्वामी समर्थ सप्तशती ही पोथी दिली. रोज 1-2 अध्याय तरी वाच असे म्हणाले. परंतु 1-2 वर्षे तरी पोथी वाचण्याचा काही योग आला नाही. ऑक्टोबर 2013मध्ये एकदा तिची मुलगी जेवत असताना माशाचा काटा मुलाच्या घशामध्ये अडकला. मुलगा वेदनेने रडू लागला. मुलाला डॉक्टरांकडे नेले. त्याने स्कॉपी केली. ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. 4 दिवस असे सांगितले. मुलगा दिवस रात्र रडत होता. मंगल कार्य काय करावे सुचत नव्हते. आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. मुलाच्या घशामध्ये काटा अडकून 24 तास अडकून झाल्यामुळे तो अतिशय असह्य वेदनेने रडत होता. त्याला एक क्षणभरही झोप येत नव्हती. आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने ऑपरेशन कसे करावे हाही प्रश्न मंगलला पडला. मंगल अशा व्याकुळ अवस्थेमध्ये असताना अचानक दीपाचा फोन आला. मंगलने आपल्यावरती आलेल्या बिकट प्रसंगाची कल्पना दीपाला दिली. दीपाने विचारले, मी तुला श्री स्वामी समर्थांचे सप्तशती देऊ केले होते, 2.5 वर्ष झाले, तू वाचलीस का? ती म्हटली, नाही ग, वाचाव्यास वेळच मिळाला नाही, तू माझ्यासाठी प्रार्थना कर. मंगलने उत्तर दिले. यावर दीपा म्हणाली, काळजी करू नकोस, तुझ्या मुलाला नक्की बरे वाटेल. दीपाबरोबर असे बोलणे झाल्यानंतर मंगल आणि तिचा नवरा मुलाला घेऊन डॉक्टरांकडे गेली. तेव्हा डॉक्टरने मुलगा ठणठणीत बरा असल्याचे सांगितले. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ प्रभू दत्तात्रय यांची कृपेने मंगलचा मुलगा पूर्णपणे बरा झाला. देव हाकेच्या अंतरावरती असतो हेच खरे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. संक्षिप्त श्री गुरुचरित्र संपन्न. प्रस्तावना श्री गुरुचरित्र संपन्न. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. आणि दत्त महाराजांचा मी सुद्धा एक छोटासा भक्त आहे आणि माझ्याकडनं जेवढी यथाशक्ती अध्यात्म करता येण्यासारखं आहे तेवढं मी दैनंदिन जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करत असतो. मलाही तसे या जीवनामध्ये अनेक अडचणींना सामोरं जावे लागले. अनेक वेळेला मलाही माझ्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रकारचे आव्हानांना स्वीकारावे लागली. त्यावेळेला मला दत्त महाराजांची उपासनाच कार्याला आली. दत्त महाराजांची उपासना केल्यामुळे माझ्याही जीवनामध्ये अतिशय छान छान बदल घडले. दत्त महाराजांच्या उपासनेमुळे माझ्या जीवनामध्येही अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपिरियन्स मला मिळाले, अनुभव मला मिळाले. आणि म्हणूनच मी हे 7 अध्याय संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे या यूट्यूब चॅनलवरती वास्तुकार.गुरु या चॅनलवरती दिलेले आहेत. ज्या लोकांना हे वाचणे शक्य नाही आहे त्या लोकांसाठी हे अध्याय नुसते ऐकूनसुद्धा अतिशय छान फरक पडू शकतो. आणि त्या निमित्ताने का होईना दत्त महाराजांची थोडीशी सेवा करण्याचा योग माझ्यापर्यंत आला. ह्याबद्दल मी श्रीपाद श्री वल्लभ अवधूत श्री गुरुचरित्र यांचे अतिशय मनापासून आभारी आहे, अतिशय मनापासून धन्यवाद मानतो. आणि तुम्हालासुद्धा याच्या बदल्यात जर काही अनुभव आले तर आम्हाला नक्की कळवा. थँक्यू व्हेरी मच. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.